हम्पी भारतातील सर्वात लोकप्रिय असं ओपन एअर म्युझियम, जिथे जगभरातील लोक अप्रतिम सौंदर्य आणि समृद्ध इतिहासाचा परिचय करून घेण्यासाठी येतात. हम्पी शहराबाबत पर्शियन राजदूत अब्दुल रझाक म्हणतो की, माझ्या नेत्रांनी विजयनगरा इतकं अप्रतिम साम्राज्य कुठेही पाहिलं नाही किंवा त्याच्या तोडीचं दुसरं कोणतंही नाव ऐकलं नाही. हम्पीमधील विरूपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली हजारोहून अधिक मंदिरे व स्मारके आहेत. पंधराशे 65 साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उद्ध्वस्त केले होते. तरी हे अवशेष आजही आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमागात उभे आहेत. इथलं विरूपाक्ष शिव मंदिर 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत या साम्राज्याचं प्रमुख केंद्रस्थान होतं. राज्याचा उदय आणि अस्त यांच्या साक्षीनं झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर सुरक्षित राहिले. आज ते पंपातीर्थ स्वामी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल मंदिर इथलं सगळ्यात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून त्याला ओळखलं जातं. विठोबा हे मराठी लोकांचं कुलदैवत. ते महाराष्ट्राच्या बाहेर सहसा दिसत नाही. आज तो जगप्रसिद्ध रथ जो आपल्याला 50 रुपयाच्या नोटीवर पाहायला भेटतो. या रथाची जी निर्मिती आहे ही कृष्णदेवराय यांनी 16व्या शतकामध्ये केली होती. कृष्णदेवराय जेव्हा ओडिसामध्ये लढाईसाठी गेले होते तेव्हा त्यांना एक सूर्यमंदिर दिसलं. त्याचं जे आर्किटेक्चर होतं ते त्यांना खूप आवडलं. त्यांना ते आर्किटेक्चर ह्या इथे बनवायचं होतं म्हणून या रथाची निर्मिती केली. पण हा जो रथ आहे तो पूर्णपणे ग्रॅनाइटमध्ये बनवण्यात आला आहे. या रथाचा एक कळस होता तो पडला आहे. तुम्ही तो बाजूला पाहू शकता. या रथामध्ये विठू माऊलीची मूर्ती ठेवून इथे प्रदक्षिणा घालण्यात येत होती. हम्पीबद्दल पौराणिक समज असा आहे की प्राचीन काळापासून येथे रामायण काळातील अनेक आठवणी आहेत. हम्पीमध्ये अनेगोंडी नावाचे एक गाव आहे. तिथे अंजनाद्री नावाचा पर्वत आहे. याच पर्वतावर हनुमानजींचा जन्म झाला होता. त्या ठिकाणी माता अंजनी आणि हनुमान आणि भगवान राम यांचे मंदिर आहे. उग्र नरसिंह मंदिर हम्पीतल्या सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे. किंबहुना हम्पी म्हटलं की डोळ्यासमोर येतो विजय विठ्ठल मंदिरातला तो दगडी रथ आणि उग्र नरसिंहाची मूर्ती. मूर्ती साधारण 15 ते 20 फूट उंच आहे. गमतीची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या समोर लावलेली आडवी जाड दगडी पट्टी मूर्तीचाच एक भाग असल्याचा अनेकांचा समज असला तरी तो एक गैरसमज आहे. मूर्तीचे जतन करताना बापूजीने ती पट्टी लावलेली आहे. पुराव्यासाठी ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहात असलेले आणि साधारण 1855 साली काढलेले ही छायाचित्र पाहता येईल. नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आता जवळपास सगळीच नष्ट झाली असली तरी तिचे हात मात्र अजूनही पाहता येतात. आशा आहे की तुम्ही ह्या व्लॉगमध्ये दिलेल्या अनुभवांचा आनंद घेतला असेल. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्लॉगसाठी आमच्यासोबत राहा. तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.